नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण चालू घडामोडीचे नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत। जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन कोठे उभारण्यात येणार आहे? आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने। बघा, लासलगाव नाशिक, जायगाव सिन्नर, राहुरी अहमदनगर की पिंपळगाव नाशिक? कांदा म्हटलं की आपल्याला पिंपळगाव आठवतं, पण इथे उत्तर आहे बघा, जगातील म्हटलंय पहिले सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन आणि ते होणार आहे जायगाव सिन्नर या ठिकाणी। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाच्या देणगीतून राष्ट्रीय कांदा भवन उभे राहणार आहे? जे आपण अगोदरच्या प्रश्नात बघितलं की जायगाव सिन्नर येथे राष्ट्रीय कांदा भवन उभारण्यात येणार आहे, पण ते कोणाच्या देणगीतून उभारण्यात येणार आहे? केंद्र सरकार, राज्य सरकार की कांदा उत्पादक शेतकरी, खासगी व्यापारी? तर याचं उत्तर आहे जे कांदा उत्पादक शेतकरी आहे ना, त्यांच्या देणगीतूनच हे राष्ट्रीय कांदा भवन उभे राहणार आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिलांच्या कायदेविषयक जनजागृतीसाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केला? लाडकी बहीण, सक्षमा, तेजस्विनी, महिला सुरक्षा? आता हा प्रश्न म्हटल्यानंतर पहिले सर्वांना आठवतं की लाडकी बहीण, पण नाही, इथे उत्तर आहे सक्षमा। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कोणता सुरू केलेला आहे? सक्षमा। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर उपाय सुचवण्यासाठी टास्क फोर्स, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र की कर्नाटक? तर याचं उत्तर आहे टास्क फोर्स स्थापन करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? आपण अगोदरच्या प्रश्नात बघितलं की टास्क फोर्स स्थापन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र, पण त्याचे अध्यक्ष विचारलेत आपल्याला, सूरज मांढरे, रफिक नाईकवाडी, डॉक्टर विनायक हेगाना की किशोर तिवारी? तर याचं उत्तर आहे रफिक नाईकवाडी हे टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत। नेक्स्ट, निर्मला सीतारामन यांनी 2026 चा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर केला? बघा, निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत केंद्रीय, त्यांनी 2026 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 ला सादर केला। 1 फेब्रुवारी 2026। निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026 चा अर्थसंकल्प कितवा सलग अर्थसंकल्प होता? कितव्यांदा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला? तर तो आहे 9वा, म्हणजे 9व्यांदा। कधी कधी असंही विचारलं जातं कितव्यांदा, तर तेव्हा उत्तर 9व्यांदा म्हणायचं, इथे दिलंय 9वा। नवीन कर प्रणाली अंतर्गत कलम 87A नुसार किती उत्पन्न करमुक्त असेल? बघा, आता नवीन जी कर प्रणाली आहे त्याच्या अंतर्गत कोणता कलम सांगितलाय? 87A नुसार, म्हणजे उत्पन्न किती उत्पन्नापर्यंत आपल्याला टॅक्स नसेल, 0 टॅक्स असेल असं सांगितलंय। 7 लाख, 10 लाख, 12 लाख की 15 लाख? तर त्याची मर्यादा कुठपर्यंत वाढवली? बघा, 12 लाख पर्यंत काय असेल? 0 टॅक्स असेल, म्हणजे करमुक्त। 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी कोणत्या कालावधीसाठी लागू असतील? तर याचं उत्तर आहे बघा 2026-27 ते 2030-31, म्हणजे 2026 ते 31 पर्यंत 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू असतील। भारतातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू झाले? हाही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने IMP प्रश्न आहे बघा। गुजरात, महाराष्ट्र, केरळ की कर्नाटक? तर भारतातील पहिले मेनोपॉज क्लिनिक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहे। पर्याय क्रमांक 1। मित्रा संस्थेची स्थापना कोणत्या संस्थेच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे? नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, वित्त आयोग की निवडणूक आयोग? तर याचं उत्तर आहे नीती आयोगाच्या धर्तीवर कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर मित्रा। मित्र संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतील? राज्यपाल, मुख्यमंत्री, कौशल्य विकास मंत्री की उद्योग मंत्री? तर मित्र संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील मुख्यमंत्री। महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो विशेष न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? मुंबई, पुणे, नागपूर की छत्रपती संभाजीनगर? तर पहिलं पॉक्सो विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं पुणे या ठिकाणी।
हाही प्रश्न आपल्याला या वर्षी हमखास सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षेत असो, पोलीस भरती असो, सगळीकडे आपल्याला विचारलं जाणार. भीमाशंकर मंदिराच्या कोणत्या भागाच्या निर्मितीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार आहे? भीमाशंकरचं मंदिर जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये, बरोबर. तर मंदिराचा कळस, महाद्वाराचे प्रवेशद्वार, नवीन दगडी सभामंडप की मंदिराच्या सभोवतालची तटबंदी, तर कोणत्या भागाची निर्मिती ही गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जे नवीन दगडी सभामंडप जो बनवला जात आहे त्याची नोंद होणार आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. पर्याय क्रमांक 3. भारतातील पहिले पॉक्सो न्यायालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा की केरळ? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. देशातील पहिले विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे गाव? आता हाही प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, पाठच करायचा आहे की विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं गाव कोणतं? हेरवाड, कोल्हापूर, सातनवरी, मांघर की उभादांडा? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेरवाड. कोल्हापूरमध्ये जे हेरवाड ठिकाण आहे तिथे काय निर्णय घेण्यात आलेला आहे की विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येणार आहे. विधवा प्रथा बंद करण्याची म्हणजे काय, तर विधवा झाल्यानंतर जे आपण कुंकू टिकली न लावणं, हातात बांगड्या न घालणं किंवा मंगळसूत्र न घालणं हे पाळलं जातं, तर ही प्रथा बंद करायची, त्यांनी ते घालायचंय असा निर्णय घेण्याचा कुठे आलाय? तर हेरवाड, कोल्हापूर या ठिकाणी. सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळात एकूण किती दिवस घालवले? बघा, सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अंतराळात एकूण किती दिवस घालवले? 400 दिवस, 500 दिवस, 608 दिवस की 700 दिवस? तर याचं उत्तर आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 608 दिवस कुठे घालवले आहेत? तर अंतराळात. 2024-25 मधील त्यांच्या शेवटच्या मोहिमेत तांत्रिक बिघाडामुळे, आता हे सुनीता विल्यम्स यांच्यावरच आधारित प्रश्न आहे हा, तांत्रिक बिघाडामुळे कोणत्या यानात सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या? जे 2024-25 ला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकल्या? स्पेसएक्स, क्रू ड्रॅगन, बोईंग स्टारलाइन, सोयूज की आर्टमिस? तर कोणत्या यानात त्या अडकल्या होत्या? बोईंग स्टारलाइनर या यानात त्या अडकल्या होत्या. कोण? सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स यांच्या नावावर कोणता विक्रम नोंदवला गेला आहे? हाही प्रश्न आपल्याला फार महत्वाचा आहे. सर्वात लहान अंतराळवीर, अंतराळात सर्वाधिक काळ असणारी महिला, चंद्रावर चालणारी पहिली महिला, सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी महिला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी महिला. कोण म्हणून? सुनीता विल्यम्स यांच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. भारत सरकारने सुनीता विल्यम्स यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित केला? बघा, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. कधी जाहीर केले जातात? तर 25 जानेवारीला जाहीर केली जातात नावं. मग त्याच्यामध्ये बघा, पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तर आपल्याला इथे विचारलंय की आपल्याला सुनीता विल्यम्स यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता? 2006, 7, 8 की 9? तर 2008 साली पद्मभूषण पुरस्कार सुनीता विल्यम्स यांना प्रदान करण्यात आला होता, सन्मानित करण्यात आलं होतं. भारतातील पहिले आधार गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? बघा, 2010 साली आधार कार्ड सुरू झालं, बरोबर. तर भारतातील पहिले आधार गाव म्हणून कोणतं, म्हणजे कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्डची प्रोसेस चालू झाली? बघा, तर त्याच गावाला आधार गाव म्हणून ओळखलं जातं, कारण तिथे प्रोसेस पहिली आहे. हरिसाल, अमरावती, भिलार, सातारा, टेंबली, नंदुरबार की पारपोली, सिंधुदुर्ग? तर पहिले आधार गाव आहे टेंबर्ली, नंदुरबार या ठिकाणी, 2010 मध्ये पहिल्यांदा. नेक्स्ट, त्याच्यावरच आधारित पुन्हा प्रश्न आहे आपल्याला. टेंबर्ली, नंदुरबार येथे काय आहे? पहिलं आधार गाव, बरोबर. तर आधार कार्ड मिळविणारी पहिली व्यक्ती कोण होती? म्हणजे त्या गावामध्ये आधार गाव म्हटलंय टेंबर्ली, नंदुरबारला, पण तिथं पहिलं आधार कार्ड कोणाला, कोणत्या व्यक्तीला मिळालं होतं? रंजना सोनवणे, सोनीबाई पावरा, शांताबाई पावरा की सुनीता सोनवणे?
आता इथे लेडीज आपल्याला माहिती आहे एका लेडीजलाच मिळालेलं असेल. व्यक्ती म्हटल्यानंतर पहिले प्रश्न येतो की लेडीज मेल की फिमेल, तर इथे आता फिमेल. आता पुन्हा आपल्याला बघा दोन नावं सेम सेम दिलेले, सोनवणे सोनवणे, पावरा पावरा. कन्फ्युजन होतंय. जर दोनच सेम असते तर आपण कन्फर्म केलं असतं की याच्यापैकीच आहे, पण यांनी दोन दोनचा गट दिलाय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रंजना सोनवणे या व्यक्तीला आधार कार्ड मिळविणारी पहिली व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. आधार कार्डच्या शुभंकरचे नाव काय आहे? तर बघा विजय, उदय, आधार मित्र की सूर्य, तर याचं शुभंकर आहे उदय. आधारच्या उदय या शुभंकरची रचना म्हणजे डिझाईन कोणी केली? उदय कुमार, अरुण गोकुळ, विजय सिंह की सतीश गुप्ता, तर त्याची डिझाईन केली आहे अरुण गोकुळ यांनी. आधारच्या उदयाची, उदय हा काय शुभंकर आहे, त्याची डिझाईन केलेली आहे अरुण गोकुळ यांनी. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? हा ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या अगोदर पण आपण हा प्रश्न बघितला होता बघा, आठवत असेल तर. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारताचं स्थान कितवं आहे? तर 75वे. फेब्रुवारी 2026 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची घोषणा करण्यात आली? तिबेटी खंड्या, महाधनेश पक्षी, माळढोक पक्षी की फ्लेमिंगो. याच्या अगोदर आपण शहर पक्षी घोषित करणारं शहर पण बघितलं होतं. आता प्रश्न आलाय आपल्याला की जिल्हा पक्षी विचारलंय. आता इथे नाव पण दिलंय आपल्याला. कोणता जिल्हा आहे? पहिला रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आलंय. मग कधी कधी प्रश्न असाही विचारला जाईल, कोणत्या जिल्ह्याने जिल्हा पक्षी घोषित केलाय? तेव्हा उत्तर काय असणार आहे तुमचं? रत्नागिरी. पण आता इथे जिल्ह्याचं नाव दिलंय आणि आपल्याला पक्षाचं नाव विचारलेलं आहे. तर तो पक्षी आहे महाधनेश पक्षी, ग्रेट इंडियन हॉर्नबिल. ग्रेट इंडियन हॉर्नबिल हा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? आता बघा इथे महाधनेश पक्षी हे नाव, पण त्याला ग्रेट इंडियन हॉर्नबिल म्हटलं जातं. पण रत्नागिरीने काय केलंय? महाधनेश पक्षी केलंय. आणि पुढचा प्रश्न अगोदर आपण जिल्हा बघितला. आता इथे काय विचारलंय? कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? कोणता? ग्रेट इंडियन हॉर्नबिल. महाराष्ट्र आणि गोवा, केरळ आणि अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर, कर्नाटक आणि तमिळनाडू. तर हा ग्रेट इंडियन हॉर्नबिल आहे ना 2 राज्यांचा आहे. केरळ आणि अरुणाचल प्रदेश या 2 राज्यांचा राज्य पक्षी सुद्धा आहे. भारतात हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा आता हॉर्नबिल आपण पक्षीचं बघितलं, आता त्याच्यावरच उत्सव पण आहे. तर हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? महाराष्ट्र, केरळ, नागालँड की आसाम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो नागालँड या राज्यामध्ये. स्वतःचा जिल्हा पक्षी घोषित करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? आता ज्यांनी अगोदरचा प्रश्न अभ्यासला त्यांना हे उत्तर इथे लगेच येणार. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की सातारा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक स्वतःचा म्हटलंय ना, तर याचं उत्तर रायगड आहे. नेक्स्ट, प्रस्तावित जनकल्याण द्रुतगती महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? आता कोणता महामार्ग विचारलाय? जनकल्याण द्रुतगती महामार्ग. जसं आपण समृद्धी महामार्ग बघितलं तसं जनकल्याण द्रुतगती महामार्ग मुंबई ते नागपूर, कल्याण ते लातूर, पुणे ते नाशिक की मुंबई ते गोवा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कल्याण म्हणजेच मुंबई ते लातूर या 2 ठिकाणांना जोडणारा कोणता आहे? जनकल्याण द्रुतगती महामार्ग. पुन्हा त्यावरच प्रश्न आहे, जनकल्याण द्रुतगती महामार्गाचा अंदाजित खर्च किती असणार आहे? तर बघा तो 3600 कोटी इतका आहे. सरासरी काही ठिकाणी 36,000 काही ठिकाणी 35,000 दिलंय, 35,000 ते 36,000. पण आपल्याला इथे कन्फर्म दिसतंय की 36,000. जर 35 ते 36 असतं तर आपण तेही केलं असतं. 36,000 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च आहे. पुन्हा त्याच महामार्गावर प्रश्न आहे, या महामार्गामुळे लातूर ते मुंबई हे प्रवासाचे अंतर किती लागणार होतं? 8 तास लागणार होतं. तर 8 तासावरून किती तासावर येणार आहे? 6 ते 7, 2 ते 3, 4 ते 5 की 5 ते 6. तर याचं उत्तर आहे 4 ते 5 तासावर येणार आहे लातूर ते मुंबई प्रवासाचं अंतर. 8 तासावरून 4 ते 5 तासावर.
जनकल्याण द्रुतगती महामार्ग कोणत्या महत्वाच्या पुलाला जोडला जाणार आहे? आता हा जनकल्याण द्रुतगती महामार्ग आहे, एक महत्वाचा पूल आहे की त्याला तो जोडला जाणार आहे आणि तो म्हणजे आहे अटल सेतू. जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात कोणत्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे? विजय स्मारक, बनवत एकता स्थळ, शौर्य स्थळ, अमर जवान ज्योत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बनवत एकता स्थळ या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात. जे की तिथे एक ध्वज स्तंभ उभारण्यात आलेला आहे, त्या स्मारका उभारण्यात आलं कुठे? बनवत एकता स्थळ, जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात. दिल्ली पोलीस दलात माजी अग्निवीरांसाठी किती टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे? तर दिल्ली पोलीस दलात माजी अग्निवीरांसाठी 20% आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना नुकतीच कोणत्या सरकारने सुरू केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. महिला वकिलांसाठी प्रत्येक राज्यभार कौन्सिलमध्ये किती टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे? तर त्याच्यामध्ये आरक्षण 30% आरक्षण ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. कोणासाठी? महिला वकिलांसाठी प्रत्येक राज्यभार कौन्सिलमध्ये. देशातील पहिले 24x7 डिजिटल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? कोल्लम केरळ, पुणे महाराष्ट्र, जयपूर राजस्थान की बंगळूर कर्नाटक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोलम. देशातील पहिले डिजिटल न्यायालय कोल्लम, जे केरळ राज्यामध्ये आहे. केंद्रीय बजेट 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शक्ती उपक्रम या योजनेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे? 5,000 कोटी, 15,000 कोटी, 10,000 कोटी की 20,000 कोटी. तर याचं उत्तर आहे 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. कोणत्या उपक्रमासाठी? शक्ती उपक्रमासाठी. शक्ती उपक्रमासाठी किती हजार कोटी? 10,000 कोटी. लक्षात ठेवा केंद्रीय बजेट 2026 मध्ये. मतदार यादी 100% डिजिटल करणारे, बघा मतदार यादी 100% डिजिटल करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान की केरळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान. हे 100% डिजिटल काय केलं आहे? मतदार यादी 100% डिजिटल करणारं पहिलं राज्य ठरलंय. आदमपूर विमानतळाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? आता एवढ्यातच काय झालेलं की बऱ्याच ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहे. तर आता इथे विमानतळाचं पण नवीन नाव काय ठेवण्यात आलंय बघा. शहीद भगतसिंग विमानतळ, श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ, महाराजा रणजित सिंग विमानतळ की अटल बिहारी वाजपेयी विमानतळ. तर या आदमपूर विमानतळाचं नाव श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 2. भारताची पहिली LNG डिझेल डबल फ्युअल ट्रेन कोठून सुरू झाली? साबरमती, अहमदाबाद, नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल की चेन्नई. तर याचं उत्तर आहे साबरमती, अहमदाबाद इथून सुरू झाली आहे. कोणती? भारताची पहिली LNG डिझेल डबल फ्युअल ट्रेन. जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? हाही प्रश्न महत्वाचा आहे, आपल्याला विचारला जाणार. मुंबई, गोवा, चेन्नई की कोची. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जागतिक सी फूड काँग्रेसचं आयोजन 2026 चेन्नई या ठिकाणी करण्यात आले होते. देशातील दुसरे ट्युलिप गार्डन कोठे साकारण्यात आले? ट्युलिप गार्डन कितवं आहे? दुसरं. श्रीनगर, जम्मू काश्मीर, पालमपूर, हिमाचल प्रदेश, सिमला, हिमाचल प्रदेश की मसुरी, उत्तराखंड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पालमपूर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी दुसरे ट्युलिप गार्डन साकारण्यात आले. भारतातील पहिला AI स्पेशल इकॉनॉमिक झोन कोठे स्थापन करण्यात आला आहे? बघा SIZ म्हणजे सेज, आपण त्याला काय म्हणतो? स्पेशल इकॉनॉमिक झोन. कधी कधी आपल्याला ह्या सेजचा फुल फॉर्मही विचारला जातो. सेजचं पूर्ण रूप काय? तर स्पेशल इकॉनॉमिक झोन. पण ते कुठलं आहे आता? AI चं. बंगळूर कर्नाटक, हैदराबाद तेलंगणा, नवरायपूर छत्तीसगड
की पुणे महाराष्ट्र? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे. कोणतं? पहिला AI स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच सेज. स्वतःचा जैवविविधता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य दर्शविणारा नकाशा प्रकाशित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, ओडिसा की गुजरात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. स्वतःचा त्यांनी नकाशा सादर केला आहे राज्याने जैवविविधता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्याचं. ईशान्य भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा कोठे सुरू करण्यात आली आहे? गुवाहाटी आसाम, मोरान दिब्रुगड आसामच, कोहिमा नागालँड, इटानगर अरुणाचल प्रदेश? तर याचं उत्तर आहे मोरान दिब्रुगड या ठिकाणी आपत्कालीन लँडिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्लास्ट इंडिया 2026 हे जगातील सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले? मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई की कोलकाता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. प्लास्ट इंडिया 2026 चं प्रदर्शन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं. भारतातील पहिली हायड्रोजन शक्तीवर चालणारी ट्रेन कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावणार आहे? हाही प्रश्न हमखास येणार आहे आपल्याला. हायड्रोजन चालणारी आपण ट्रेन बघितलं होतं, तर ती कोणत्या 2 ठिकाणांमध्ये? जिंद ते सोनीपत या 2 स्थानकांदरम्यान धावणार आहे. जनरेशन झेड पोस्ट ऑफिस सुरू करणारे भारतातील पहिले एम्स रुग्णालय कोणते? एम्स दिल्ली, एम्स विजयपूर जे जम्मू काश्मीर, एम्स नागपूर की एम्स ऋषिकेश? तर याचं उत्तर आहे एम्स विजयपूर जम्मू काश्मीर या ठिकाणी. जनरेशन काय विचारलंय? झेड पोस्ट ऑफिस सुरू करणारं भारतातील पहिलं एम्स रुग्णालय म्हटलंय. तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. बघा, आजचे महत्त्वाचे आपण प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.